हाय गाईज, वेलकम टू माय चॅनलमध्ये. आज आमच्या ऑफिसचं काम उद्घाटन झालं. पॉलिशिंग टाकायचे, मग टाकायचे सर्वांचे. अरे मुझे काम मुझे निकाल देते हैं. आम्हाला असं वाटतं की वर्षामध्ये आम्ही आमची कंपनी ओपन करू. देवाच्या कृपेने आम्हाला असं आता आम्ही आज काय म्हणते दणकेदार आम्ही ओपनिंग केली आहोत. तर माझ्या सर्व मैत्रिणी आणि मी माझ्यासाठी आणि माझ्या मैत्रिणीसाठी पहिले एक वेळा टाळ्या. देवाच्या कृपेने आज आम्ही श्रीराम एंटरप्राइजेस मध्ये वातीचा बिझनेस म्हणून एक वर्क केलेला होता की वर्क फ्रॉम होम. तर त्यांच्यानुसारच ते बिझनेस करत होते ना, तर त्यांच्याकडून आम्ही खूप सारं शिकलो. मिळणार का की त्या मॅडम कशा काय करत आहे. तर त्यांच्याच बघून आम्हाला असं वाटलं की त्या मॅडम करू शकते तर आम्ही करू शकतो. कारण की आमच्या बलबुत्यावरच त्या मॅडम पण करत होत्या. असं नाही की त्यांनीच करत आहे बघणार का. तर बलाशामध्ये सर्वात चांगली टीम माझीच होती, जे की जालन्यामध्ये ही कंपनी होती. आणि आमची बलाशामधून एवढी चांगली टीम होती की आम्ही सर्व 10,000 लोकांमध्ये आमच्या टीमनं अवॉर्ड घेऊन आलो. म्हणजे आपल्याकडे सलागाच्या पोस्टमध्ये पण अवॉर्ड मिळालेला होता आणि कापसाच्या वाती जे बनवल्या होत्या ना, तर त्याच्यानुसार पण आपण अवॉर्ड घेतलेले आहोत. म्हणजे आपलं प्रोडक्शन पण चांगलं केलेलं. परंतु काही कारणानं असं झालेलं होतं की त्या मॅडम 9 महिन्यापर्यंत आम्हाला पेमेंट बरोबर दिलं नाही का. बरोबर त्या मॅडम आम्हाला पेमेंट दिल्या. त्याच्यानंतर असं झालेलं होतं की त्या मॅडमनी थोडं हात अंतरपासून नाही का म्हणजे कमी करत गेले. जसं आता पण मॅडम आम्हाला पेमेंट नाही. याच्यामध्ये कसं झालं की आम्ही लोकांचे पैसे जॉईन केलं होतं 3-3 हजार रुपये नाही का त्याप्रमाणे. परंतु आता काकूचा आजीचा पेमेंट म्हणजे वाती बिलकुल खराब झाली होती. परंतु त्यामुळे आम्ही त्या पेमेंट असं नाही म्हटलं की तुमचं पेमेंट आम्ही करत नाही. कारण की वाती कधी विकू शकते झाला किंवा दोन खराब झाला नाही का. तर त्या दृष्टीनं आम्हाला असं वाटलं होतं की नाही बा आम्ही एवढे लोक जोडत आहोत, त्या मॅडमला आपण एवढे लोक देत आहोत. परंतु ह्या मॅडमनी कायमचं अगर आपल्याला तसंच केलं ना, त्या लोकांचा पेमेंट नाही दिला तर आपण करायचं का. हे कसं झालं होतं की आम्हाला पहिलंच अनुभूती येत गेली होती की समोर असं घडणार. तर तेव्हाच आम्ही आमचे पायाने नसता ते अजून दुसऱ्या दिशेने वळवलं होतं. म्हणजे तिथेच होतं आम्ही काम करतही होतो. परंतु आम्हाला माहित होतं की मॅडम अगर धोका दिला तर आपण काय करायचं. आज 50 लोकांना जॉईन केलेलं आहोत. तर त्या बायापर्यंत आपले पैसे कसे जायचे विचारायचे. त्यांनी तर कामासाठी आपल्यापर्यंत जोडले होते ना. तर त्याच्याच दृष्टिकोनाने आपण कुठेतरी चांगलं काम केलं असेल, कर्म केलं असेल तर आपल्याला लवकरात लवकर अजून एक काम करायचं. आणि ती पण नागपूरचीच कंपनी आहे आणि त्यांना आम्ही कच्चा माल त्यांनी आम्हाला देतात आणि आम्ही बनवून त्यांना देतो. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी पण आम्हाला फ्रीज कापूस दिला. परंतु असं झालं होतं की माझ्याच मैत्रिणीला काम दिल्यानंतर घाटा केला नाही का. फ्रीमध्ये दिला आपण कापूस, परंतु आपल्यापर्यंत फ्रीपर्यंतही कापूस नाही आहे. ठेवावं लागतं नवीन. कारण की कसं आहे की खराबही केला असेल तर एवढ्याच कापसाचे 200 म्हटलं 2 किलो माल खराब झाला तरी आपण 1000 रुपये भरून देऊ शकतो. परंतु आपण कसं आपल्या खिशातून भरून देणार नाही का. आज याचा भाडा आहे, सर्वच आहे, आपली सुरुवात आहे. आपण 0 बजेट पासून बिझनेस ओपन करतो. परंतु याच्यामध्ये असं झालेलं होतं की आपण खूप सारा सर्वे केला होता, लोकांपर्यंत पोहोचलो होतो. त्या श्रीराम एंटरप्राइजेसमध्ये पोहोचलो होतो. कारण की त्या कंपनीला आपल्याला लोकांना जॉईनिंग करायचं होतं. तर खूप साऱ्या लोकांकडे पैसे नाही आहे, समजचा अभाव आहे. करायची तर सर्वांची ताकद आहे. नाही देणारा पैसे जेवढं आहे तेवढंच देणार ना आपण नाही ते नाही. पण सगळ्यांना सांगायला खूप चांगली वातीचं काम आहे. हे वातीचं काम आहे ना दुकानामध्ये खूप जास्त चालते. नवरात्रीमध्ये गणपतीमध्ये हमेशा बाकीचे म्हणजे ते पॅकेट हमेशा मागतात दुकानमध्ये. कारण की त्यांना नागपूरवरून आणावं लागते ना. नागपूरला कधी चंद्रपुराला नाही मिळत. त्याची मी विकून दिली आहे नवरात्रीमध्ये. वस्त्रमाळा वगैरे विकून दिली आहे दुकानाला. कारण आज पण त्यांना 4 डझनचे ऑर्डर दिली आहे. मला तिथून आपल्याला मला पाहिजे बाकी आहे वस्त्रमाळा. तुम्ही जर काम कराल तर खरंच काही आपलं
खरं दुकानामध्ये एकदा जरी भेटलं ना तर दुकानवाले पण आपल्याला सांगतो. कारण की आपल्या बाया खूप सुंदर हा सुंदर माल करतात. आज मी मीनाक्षीकडे 4 डझन ते मी बल्लारशेत नाही विकत त्यांना चंद्रपूरला एकदम खेड्यावरच देत आहे. खेड्यावर माल देत आहे यांचा. कारण त्यांनी बनवून देतात, त्यांनी जेव्हा तिथे पैसे देतात त्यांना मी देते. तुमच्या मी अस्मिता ताई. तर आपण थोडी मेहनत फक्त आपल्याला मेहनत करत आहे. कोणी म्हणते हात दुखते, पाय दुखते, कापसानं कधी लागून ताप येते, मी कोण चांगले बाहेरचे आहेत. आपण जेव्हा माल त्यांचा देते ना विकते ना खरंच त्यांचा माल आपला खूप चांगला चालतो. आणि कापसाचं काम बी चांगलं आहे. तर थैलीचं तर नवीन आहे पण कापसाचं खूप चांगलं आहे. आणि जर आपण बलाक्षामध्ये पण वस्तीमध्ये वगैरे फिरलो कोणत्या दुकानदार आहे तर दुकानदार काही एकदम जाऊ नाही शकत ना, हे की नाही. जेव्हा त्याच्याकडे माल संपला ना तेव्हा आपल्याला कॉन्टॅक्ट करतेच तो काय ताई मला एवढं पाहिजे आता कधी आहे. कधी माल शॉर्टेज होऊन जाते तर तेच आपण फिरल्यानंतर आपलं खरंच काही चांगला बिझनेस चालतो. बलाक्ष फक्त 1 वर्ष किंवा 2 वर्षापर्यंत त्रास जाईल पण जसं दुकानवाल्याला माहीत होईल काही आहे बाहेरचं मीठ ते बाहेर ते टाकतात. मीनाक्षीताईंनी कुंजिताताईंनी सांगितलं आहे की श्रीला ही एक जालन्याची कंपनी होती ज्याच्याशी आम्ही जॉईन झालो होतो, जिथे मातीचा बिझनेस केला जात होता ऑनलाईनमध्ये. आम्ही त्याच पद्धतीने काम सुरू पण केलं आणि व्यवस्थित सुरू पण होतं. पण मधामध्ये असं म्हणजे मॅडमनी केलं की बऱ्याच जणांचा माल थोडंसं काही कमी राहिलं तर असं काही नाही की एवढं सारा माल त्यांनी हे करलं. एक तर रिटर्नही नव्हते करत त्यांना आम्ही म्हटलं तर, आणि ते म्हणजे कसं त्याचं पेमेंट पण करत नव्हते. तर मग आम्हाला थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम आला कारण की आम्ही तर काम खूप चांगल्याने सुरू केलं होतं, आम्हाला पण काम चांगलंच करायचं होतं. मग कसं आहे मग आपल्याशी जुळलेल्या लेडीजला आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल ना की कसं करणार. तर मग आम्ही विचार केले की आम्ही स्वतः हे असं ह्या पद्धतीने त्यांनी तर आम्हाला थोडं माहिती समजवलंच होतं कशा पद्धतीने वाती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वाती शिकवल्या मॅडमने आम्हाला. त्याच्यामध्ये फुलवात आहे, वस्त्रमाळ आहे, लांब वात आहे, प्लेन वात आहे, बऱ्याच प्रकारच्या वाती आहेत ज्या आम्हाला शिकवल्या. तर ते आम्ही ट्रेनिंग घेतलीच होती, आम्हाला येत होतं. तर आम्ही विचार केला की आम्ही स्वतः जर ह्या पद्धतीने आपण उद्योग सुरू केला तर आपल्यासारख्या अशा किती लेडीज आहेत ज्यांना कामाची आवश्यकता आहे. आणि आम्ही त्याचा अनुभव घेत आहोत कारण की आम्हाला पण छोटी मुलं आहेत. तर आम्हाला पण असं काम होतं जे घरी बसून करता येईल म्हणून आम्ही तिथे जॉईन झालो होतो मॅडमसोबत. पण ते जमलं नाही तरी पण आम्ही पण मग तसंच काम घेऊन आलो आता बायांसाठी की ते घर बसल्या करू शकतात, त्यांना बाहेर जायची गरज नाही. आम्हाला घरपोच आम्ही त्यांना माल नेऊन देत आहोत. आणि ते बनवण्याचं आज आमचं ऑफिसचं ओपनिंग आहे की आम्हाला म्हणजे ओपनिंग याच्यासाठी केलं आहे की जास्तीत जास्त लेडीजपर्यंत ही माहिती गेली पाहिजे की असं काम मिळत आहे आणि ते हे करू शकतात आणि स्वावलंबी बनू शकतात. म्हणजे असं तुम्ही एका रुपयासाठी कुणावर डिपेंड राहायची गरज नाही पडणार. आणि असं कारण की आम्हाला असं याच्यासाठी कारण की आम्हाला स्वतःला असं वाटत होतं की असं स्वतःकडे जॉब असलं पाहिजे की प्रत्येकाला तर जॉब भेटत नाही, बाहेर जाऊन करू शकत नाही, छोटी मुलं आहेत. तर हे काम खूप चांगलं आहे ना, खूप चांगल्या पद्धतीने आपण घरी बसून करू शकतो. तर जमेल तेवढं तुम्ही ह्या कामामध्ये येण्याचा प्रयत्न करा. मला मी रिक्वेस्ट करते लेडीजला की तुम्ही करून बघा, एकदा करून बघा, करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. करून बघितल्यानंतरच माणसाला समजेल की आपण कितपत आणि काय करू शकतो आणि आपण बरंच काही करू शकतो. नारी शक्ती हे कधीच कमी नव्हती, आधी पण तेवढीच होती ना. पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला, पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला, देतो भक्तांना वरदान, देतो भक्तांना वरदान.